नगर मनमाड राज्यमार्गावर मृत्यूचा सापळा. राहुरी विद्यापीठ प्रवेशद्वारावर अपघाताची टांगती तलवार. प्रशासनाचे दुर्लक्ष, सुरक्षा रक्षकांचाच आधार. राहुरी नगर मनमाड या महत्त्वपूर्ण राज्यमार्गाचे काम सध्या कासवगतीने सुरू असून याचा मोठा फटका राहुरी आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ परिसरातील नागरिकांना बसत आहे. गेल्या 6 ते 7 महिन्यांपासून राहुरी ते विद्यापीठ या 5 किलोमीटर अंतरात एकतर्फी वाहतूक सुरू आहे. मात्र संबंधित ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे या मार्गावर प्रवाशांचा जीव धोक्यात आला असून येथे कधीही मोठा अनर्थ घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठेकेदाराचा मनमानी कारभार, सूचना फलकांचा पत्ता नाही. रस्त्याचे काम करताना सुरक्षिततेचे नियम पाळणे बंधनकारक असताना या ठिकाणी ठेकेदाराने साधे सूचना फलक देखील लावलेले नाहीत. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर तर वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. दिशादर्शक फलक नसल्यामुळे वेगाने येणाऱ्या वाहन चालकांना समोरच्या स्थितीचा अंदाज येत नाही. परिणामी वाहने बेफाम वेगाने धावत आहेत. विद्यार्थी आणि चाकरमान्यांचा जीव मुठीत. सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी शालेय विद्यार्थी, विद्यापीठातील कर्मचारी आणि कामगारांची मोठी वर्दळ असते. बहुतांश लोक दुचाकी किंवा एसटी बसने प्रवास करतात. रस्ता ओलांडताना समोरून येणारी भरधाव वाहने काळजाचा ठोका चुकवत आहेत. या ठिकाणी ट्रॅफिक पोलीस नसल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. निष्पाप जीवांची हानी झाल्यावरच प्रशासनाला जाग येईल का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. सुरक्षा रक्षक ठरतायत देवदूत. अशा कठीण परिस्थितीत विद्यापीठाचे सुरक्षा रक्षक माणुसकीचे दर्शन घडवत आहेत. आपली मूळ जबाबदारी सांभाळून हे रक्षकभर रस्त्यात उतरून वाहतूक नियंत्रण करत आहेत. शालेय विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना रस्ता ओलांडून देण्यासाठी हे रक्षक जीवाची पर्वा न करता मदत करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र ठेकेदाराच्या आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे या सुरक्षा रक्षकांवर नाहक ताण येत आहे. प्रशासनाने तातडीने या ठिकाणी दिशादर्शक फलक लावावेत आणि वाहतूक नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात. अन्यथा एखादी मोठी दुर्घटना घडल्यास याला सर्वस्वी संबंधित ठेकेदार आणि प्रशासन जबाबदार असेल. आता तरी संबंधित विभागाने कुंभकर्णी झोपेतून जागे होऊन या मृत्यूच्या सापळ्यावर उपाययोजना करावी हीच अपेक्षा. N26 न्यूजसाठी कॅमेरामनसह सनी काकडे, राहुरी.